या मंदिरात आपण गेलतो. काय सांगितलंस कानात? सांग लवकर. सो हे गाईज, गुड आफ्टरनून. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त मजेतच असाल. सो मजेतच राहा आणि आपले ब्लॉग एन्जॉय करा. तर आत्ता दुपारचे 3 वाजलेत आणि आत्ता आम्ही जातोय वज्रेश्वरीला. वज्रेश्वरी मातेच्या दर्शनाला भर उन्हामध्ये मी आणि माझी सिस्टर आहे. सो शेवटपर्यंत ब्लॉगला बघत राहा. तुम्हाला पण आज वज्रेश्वरी मातेचं दर्शन घडवतो. खूप मजा येणार आहे. आणि आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केला नसेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या गाईज आपल्या चॅनलला आणि खूप सपोर्ट करा यार तुमच्या भावाला. सो चला आता जाऊयात आपण. बघू शकता काय झाले इथं. लग्नाला नाही जायचं आहे पूजा, आपल्याला मंदिरात जायचं आहे. बघू शकता कशी नटून आले मेकअप करून. तर घेतलंय पूजाला. सो तर चला आता जातोय. बघत राहा ब्लॉगला, स्किप नका करू. तर चला. रोडमध्ये उसाचा रस प्यायला थांबलोय. बघू शकता तुम्ही इथे. सो आधी पितो. खूप ताण लागली होती, घसा खूप सुकला होता, ऊन पण खूप आहे. तर आधी उसाचा रस पितो आणि मग जातो. तर बघत राहा शेवटपर्यंत ब्लॉगला. खूप सुंदर ब्लॉग होतोय. तर आता पिऊयात आणि निघूयात. सो गाईज, पियालो उसाचा रस. कसा होता पूजा? सो आता पियालो. खूप भारी वाटला, थंडा थंडा मस्त. सो आता चाललोय. तर बघत राहा ब्लॉगला. आता थोड्या वेळातच मंदिर येणार आहे गाईज. तर चला. तर गाईज फायनली आम्ही इथे पोचलोय. बघू शकता तुम्ही इथे फुल क्राऊड आहे. आज संडे आहे ना, म्हणून फुल क्राऊड आहे. गाडी पण आली तिकडे फुल लांब लावले पार्किंगला. हा उडवशील. सो लावली तिकडे गाडी पार्किंगला आणि आता आम्ही वर चाललोय. बघू शकता. गाईज आपल्या आईचं मंदिर आहे, वज्रेश्वरी आईचा. सो चाललोय आता आम्ही वरती. सो गाईज चढतोय आम्ही पायऱ्या. बघू शकता एवढा पण उंच नाही, नॉर्मल आहे. तरी पण चढतोय आम्ही हळूहळू हळूहळू. आलोय गाईज आम्ही फायनली वरती. आणि बघू शकता इथून हा लुक कसा वाटतोय. मस्त वाटतं गाईज बघायला. सो आता आतमध्ये जाऊयात आणि दर्शन घेऊयात देवीचं. तर चला. काही झालं दर्शन आताच. व्हिडिओ काढून तिथे देत नव्हतं. देवीचे व्हिडिओ काढायला इथे मनाई आहे. तर तरी पण काढली थोडीशी लपून लपून. तर काय नाही, मस्त दर्शन झालं. कसा वाटला पूजा दर्शन घेऊन? मस्त, एकदम छान दर्शन झालं. असा काहीतरी म्हणजे वाटला ना, प्रसन्न वाटते ना आतमध्ये. खूप छान वाटते. आणि हे मंदिर खूप जुनं आहे आणि खूप लांबून लांबून लोक इकडे खास दर्शनासाठी येतात. सो आज त्यात रविवार, त्यामुळे थोडी गर्दी आहे इकडे. सो बघू शकता गाईज किती पब्लिक आहे इथे. खूप जुना मंदिर आहे देवीचा. असे बसतात इथे सगळे. हा बघू शकता. आता जातोय आम्ही पुढे. इथे साड्या पाहिजे तर तुम्ही साड्या घेऊ शकता. ही बघू शकता काकी इथे बसले. देवीसाठी तुम्ही तुझ्या पाहिजे देवीसाठी साडी घेते का? नको, आपण इथलेच आहेत ना, आपण कधी पण येऊन देवीला वाहू शकतो. इथे काहीच पैसे चिटकवतात, म्हणजे कॉईन असतात ते बघू शकता इथे चिपकल्यात. कॉईन आहे का पूजा तुझ्याकडे? सो गाईज आम्ही तर कॉईन वगैरे आणला नाही, आता चिपकून दाखवला असता तुम्हाला.
तर काय ना, अजून इथे अजून एक मंदिर आहे, तो तिथला पण आपण दर्शन घेऊयात. दत्तांचं मंदिर आहे. गाईज बघू शकता, इथे कोणाची काय मन्नत वगैरे असेल तर इथे झाडाला ते बांधतात, मग तेव्हा इच्छा पूर्ण होते. सो ट्राय करून बघा तुम्ही पण, चांगलं आहे. तर जाऊयात आपण आता पुढे. खूप सुंदर आहे गाईज, इथे बघू शकता. इथे लाईन वगैरे लावतात गर्दी असल्यावर, पण आता गर्दी नाही म्हणून आम्हाला लगेच दर्शन भेटला. खूप भारी वाटतंय. सो गाईज अजून एक मंदिर आहे इथे, तिथे पण आम्ही दर्शन घेतोय. तर गाईज इथे मारुतीचा पण एक मंदिर आहे, सो इथे पण आम्ही दर्शन घेतोय. तर बघू शकता तुम्ही. सो गाईज बघू शकता मंदिर हा किती सुंदर वाटतोय बघायला. आणि आजूबाजूचं पण खूप मस्त आहे, झाडं आहेत सुंदर सुंदर, खूप मजा येते. सो आम्ही आता वर जातोय डोंगरावर. तर गाईज इथे बसलोय आता, खूप दम लागला ना चढता चढता पायऱ्या, तर इथे बसलोय, थोडा चिल होतोय. आणि इथे बघू शकता कसं आहे, खूप मजा येते इथे बसल्यावर. हवा वगैरे सुटले, खूप भारी वाटते. तो थोडं बसतो, आराम करतो आणि मग जातो. तर आता आम्ही निघणार आहे. साईबाबाचं मंदिर आहे इथेच एक, तर तिथे पण जाऊन दर्शन घ्यायचं आहे. सो तुम्हाला पण घडवतो आज साईबाबांचं दर्शन. इथे वज्रेश्वरी मातेचं दर्शन घडवलं, तर आता साईबाबांचं दर्शन घडवतो. तर चला गाईज बघू शकता तुम्ही, इथे आले तर काकडी वगैरे बोरं तुम्हाला पाहिजे तर भेटतील. इथे आजी असते आपली, भेटतील ना आजी? तर जातोय आम्ही खाली. ही बघा कशी फिरते इथे एकटी. चला गाईज आता चाललोय आम्ही खाली. गाईज बघू शकता मंदिराची पूर्ण इथे माहिती दिली आहे. इथे काका बसले, तिथे प्रसाद वगैरे तुम्ही घेऊ शकता. सो झालं गाईज दर्शन. तर आता आम्ही जातोय. बघू शकता गाडी आपली तिकडे पार्क केली, मंदिराच्या पासून खूप लांब पार्क केली गाडी आपण. तिथं जागाच नव्हती ना, म्हणून आम्ही इथे पार्क केली. आणि गाईज या साईडला पूर्ण जत्रा पण असते. सो आत्ताच होऊन गेली जत्रा, पण जेव्हा येईल ना तेव्हा मी नक्की इथे ब्लॉग शूट करीन जत्रेचा. खूप मोठी जत्रा असते इथे, सो तुम्ही पण नक्की या. चला तर आपण जाऊयात आता साईबाबाच्या दर्शनासाठी साईबाबांच्या मंदिरात. जातोय गाईज आम्ही आता साईबाबांच्या दर्शनासाठी. गाईज बघू शकता इथे थांबलोय नदीच्या इथे पुलावर. सो इथे साईबाबांचं मंदिर इथून दिसतोय, बघू शकता. आणि नदी आहे इकडे. खूप भारी वाटतंय गाईज इथे येऊन. असं वाटतंय कुठेतरी आलोय लांब. आमच्या इथून जवळच आहे गाईज, जास्त लांब नाही, फक्त 30 मिनिटं लागतात यायला. सो आता जातोय आम्ही तिथं. पूजा कसं वाटतं तुला? छान वाटतंय. हां मजा येते का? गारगार वाटते का ऊन लागते? ऊन लागते थोडंसं. सो गाईज आम्ही दुपारी आलोय ना, म्हणून 3-4 वाजलेत आता आणि आम्ही इथे पोहोचलोय. सो आपण आता तिथे जाणार आहेत साईबाबांच्या मंदिराच्या इथे. सो चला. पाडशील मला. माझ्या आधी कशी काय गाडी शिकली तू? तूच गाडी घेऊन यायची तेव्हा मी तुझी गाडी पळवायचो, माहिती आहे का तुला? हां का? तर गाईज ही आमच्या घरी गाडी घेऊन यायची ना, तर मी हिची चावीच घेऊन पळायचो गाडी घेऊन. तेव्हा मला गाडी पण येत नव्हती. सो शिकलो मी गाडी, हिच्या नंतर शिकलो. ही माझ्या आधी शिकली. मी मुलगा असून नंतर शिकलो, ही मुलगी असून माझ्या आधी शिकली गाडी.
तर काय नाही, हिच्यापेक्षा चांगली मी चालवतो गाडी आता, माहिती आहे का तुम्हाला. तर चला आता जाऊयात. जातोय आम्ही. रस्ता बघा किती सुंदर आहे, खूप मस्त वाटते. असं वाटतंय बोटिंग चाललंय. गाईज फायनली आम्ही इथे आलोय, गाडी तिकडे पार्क केली बघू शकता, आणि इथून चाललोय आम्ही. आणि हा बघू शकता साईबाबांचा मंदिर. जसं काही शिर्डीला कसं साईबाबांचा मंदिर आहे तसाच इथे आहे, पण इथे प्रति शिर्डी म्हणून इथे बोललं जातं या मंदिराला. सो खूप भारी आहे आतमध्ये. सो तुम्हाला दाखवतो, तर बघत राहा ब्लॉग. हॉटेल आहे इथे. सो इथे तुम्ही खाऊ शकता काय इथे आले तर. सो जातो आहे आम्ही पुढे. हा मंदिर आहे. सेम शिर्डीला आल्यावर का फील होते ना इथे आल्यावर. सो गाईज या तुम्ही पण एकदा इथे नक्की. आज एवढा क्राऊड नाही. हे बघू शकता साईबाबांचे साई का भंडारा, त्याचे फोटोज वगैरे इथे लावलेत. हे बघू शकता प्रति शिर्डी. सो जाऊयात आता आपण मंदिरामध्ये. बघू शकता आपले साईबाबा. सो जातोय. आता आम्ही इकडे फिरतोय पूर्ण मंदिर. इकडे पण थोडं काय काय आहे ते पण तुम्हाला दाखवतो. हे काय साईबाबांची पालखी आहे बघू शकता. इथे बघू शकता साईबाबांचा अन्नदान करताना फोटो आहे. द्वारका माहिती लिहिले. ते धुनी पेटते बघू शकता काहीच. ही पेटच असते काही तिथे, कधीच विझवत नाही इथले लोक. ते म्हणजे धुनी जळतच असते. सो इथे बघू शकता सगळं जुन्या काळातलं आहे. साईबाबांचं वस्तू इथे ठेवल्यात. सो झालंय काही दर्शन साईबाबांचं. बघितलं असेल तुम्ही, खूप सुंदर मूर्ती होती. सो आता आम्ही जातो इथे अजून काय काय आहे बघायसारखं. महादेवाची वगैरे इथे मूर्ती आहे, तर बघू शकता. लवकर महाशिवरात्र पण येते, तो पण ब्लॉग येणार आहे, तो बघायला विसरू नका. काय सांगितलंस कानात, सांग लवकर. असं सांगायचं नसतं का असा का असतं सांगायचं का नाही. ते गुप्त असतं ते. मी पण सांगू का मग? मी पण सांगू? सांग ना. मम्मीच्या कानात सांगायचं. नको जाऊ दे. इथे बघू शकता काहीच बदकं आहेत आणि गोमाता वगैरे आहेत इथे.
झालं आहे आपलं दर्शन. खूप मस्त दर्शन झालं. आज थोडा क्राऊड पण नव्हता इथे, नाहीतर रोज एवढा क्राऊड असतो ना, खूप म्हणजे लाईन लावायला लागते दर्शनासाठी. सो आज आलो आणि लगेच दर्शन झालं. खूप मस्त वाटतंय. सो आता आम्ही जाणार आहेत. गरम पाण्याची कुंड आहे तिथे, ते तुम्हाला दाखवणार आहेत कसं पाणी येतं वगैरे खालून. सो गरम पाणीच असते तिथं, तर बघत राहा ब्लॉगला शेवटपर्यंत. तर चला आपण जाऊयात. तुम्ही जर इथे काहीच नसेल आलात तर इथे या तुम्ही एकदा नक्की भेट द्या. डिस्क्रिप्शनमध्ये मी इथलं लोकेशनची लिंक देणार आहे. त्या लिंकवर तुम्ही बघू शकता हे कुठे आहे काय आहे. केटन म्हणून एक गाव आहे वज्रेश्वरीमध्ये. सो तिथेच हा मंदिर आहे. सो तर चला आता जाऊयात कुंड बघायला गरम पाण्याचे. हां तर गाईज आम्ही आलो आहे, बघू शकता इथे कुंडांच्या इथे फुल क्राऊड आहे भाई. आज इथे संडे आहे ना, बघू शकता तुम्ही फुल क्राऊड आहे. तर आलो आहे, तुम्हाला कुंड दाखवतो. सर्वात पहिले गरम पाणी येतो खालून, बघू शकता. तुझ्या आंघोळ करते का? हा कर ना, करते का आंघोळ? बघू शकता काय तिथे कसं आंघोळ करतात. कुंड आहे तिथे, हा एक ते 3 कुंड आहे. ते आंघोळ करता येते. फुल क्राऊड आहे. हा इथे एक आहे काही 4था कुंड. सो हा इथे एक आहे 5वा कुंड. हा बघू शकता. तर आम्ही तर आंघोळ नाही करत गाईस. मी खूप वेळा इथे आंघोळ केले पण आज नाही करत, कारण ऊन खूप आहे ना म्हणून. बघू शकता गाईस ही नदी, आणि नदीमध्ये इथे कुंड आहेत. हे बघा, सगळ्या कुंडातून काही गरम पाणी निघतो. आणि या मंदिरात आपण गेलतो, इथून बघा किती मस्त वाटतंय. सो असा इथला क्लायमेट पण आजचा खूप मस्त आहे. बघू शकता प्रसादने गाडी धुवायला लावली इकडे नदीवर. पैसे वाचवतोय काहीच. मी एकटाच नाही धुवत, तिकडे पण धुत आहेत बघू शकता, म्हणून मी धुतोय. सगळ्यांनी इकडे गाडी वॉश करा. सो गाईज बघू शकता गाडीला धुतले. फ्रीमध्ये काय तिथे गाडी धुतली मी. 50 रुपये वाचवायचा काम केला. काय नाही भाई, इथे सगळे धुत आहेत बघू शकता, म्हणून मी पण धुतली. सो बघू शकता आता किती मस्त दिसते. सो चला तर आता घरी जाऊयात. खूप टाईम पण झाला आहे. सो जरा हिला, माझ्या बहिणीला जरा बाहेर पण जायचं आहे म्हणून. सो जाऊयात आता घरी. तर चला. तर गाईज जाता जाता अजून एक शंकराचं मंदिर दिसतंय, तर सो तिथे पण आम्ही जातोय दर्शन घ्यायला आता. सो इथे पण एक कुंड आहे बघू शकता, मंदिराच्या पायथ्याशीच इथे कुंड आहे. हे बघू शकता आंघोळ करताय. शूटिंग काढायला काही सर्वच मंदिरामध्ये आता मनाई नसते. शक्यतो सगळ्या मंदिरामध्ये तर बंदच केलं आहे शूटिंग काढायला. तरी पण थोडंफार काढतोय. चांगलं नाही वाटत काढायला, तरी पण काढतोय तुमच्यासाठी, दाखवायसाठी ब्लॉगमध्ये. सो काय नाही, तर झालं आहे दर्शन. पाणी गरम आहे का गं? गरम आहे गाईच पाणी. थोडे पाय टाकून बसतो घे. खूप गरम आहे गाईच पाणी. पाय टाकून बघितले फक्त थोडेसे. तर चला त्यानंतर महाराजांचं मंदिर आहे. खूप इथे मंदिर आहेत बघू शकता तुम्ही. इथे आले तर मंदिर आहे आणि गरम पाण्याचे कुंड सुद्धा आहेत, तर तुम्ही बघितलंच असाल. सो व्हिडिओ काढून देत नव्हते तरी पण आम्ही काढल्या थोड्याफार. तर काय नाही, खूप मस्त ब्लॉग झाला आहे. सो जाऊयात आता घरी डायरेक्ट. सगळे मंदिरांचं दर्शन वगैरे घेतलं आम्ही देवांचं.
सो आता जातोय तर चला. सो जातोय आम्ही आता घरी. बघू शकता खूप मजा आली ना आज फिरायला इकडं. एन्जॉय पण केलं गाईज. सो आम्ही जातोय आता. तर गाईज बघू शकता तुम्ही आम्ही इथे रस्त्यात कलिंगड खायला थांबलोय. तर इथे कलिंगड आपला कापायला लावलाय. बघू शकता सगळा खाणार आहे आता आम्ही. हा इथं बसले कुक्कड. कापला आपला कलिंगड तिकडे. आले गाईज आपली प्लेट. बघू शकता स्नॅपलावर बघू शकता गाईज इथे. आता आम्ही कलिंगड खातोय. या तुम्ही पण खायला. खूप सुंदर प्लेट आहे बघू शकता तुम्ही. सो आता पूर्ण फिनिश करणार आहे आता आम्ही. प्रसाद फिनिश करणार. मी नाही गाईज ही जास्त खाणार आहे. माझी बहीण खूप खाते गाईज. म्हणजे एवढी खाते ना सांगून फायदा. सो या तुम्ही पण कलिंगड खायला. सो आम्ही आता खातोय. लाल लाल आहे का मस्त लागेल ना. सो आता बंद करतो ब्लॉग ना. ते पहिले खातो आणि मग तुम्हाला भेटतो. गाईज झालाय कलिंगड वगैरे खाऊन. खूप कलिंगड दिलं तर संपला नाही म्हणून आम्ही पार्सल घेतलाय. बघू शकता तिनेच सांगितला घ्यायला ना. संपवला पण नाही कलिंगड. तो घेतलाय पार्सल. आता घरी जातोय. सो चला तर जाऊयात. चालली. चल बाय बाय बाय. बाय. सो काय सोडलंय आता तिला पूजाला. सो आता मी पण जातो घरी. हे बघू शकता अंकल. सो चला घरी जातो मी पण आता. घरी जाऊन भेटूयात. हां तर गाईज आत्ता चालू आहे घरी. सो आत्ता दिवस खूपच मस्त गेला. खूप मंदिरं फिरलो आणि दर्शनसुद्धा घेतलं. खूपच सुंदर दर्शन झालं. सो तुम्ही पण एकदा तिथे नक्की भेट द्या. खूप मजा येते. सो या ब्लॉगला मी इथेच एंड करतो. सो हाच होता आजचा ब्लॉग. तर तुम्हाला काय वाटला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. माझा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर इथे माझा फोटो दिसतोय त्यावर टॅप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीचा एक पार्ट होऊन राहा. तर भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत